वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. वन टीम अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये टीम कोल्हापूर अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर नक्की तुम्हाला पाहायला मिळते टीम छत्रपती संभाजीनगर कशा पद्धतीने चेस करू शकेल का. हाय स्कोरिंग हे त्यांचं मात्र प्रमुख टार्गेट आहे आणि इथे मात्र 87 धावा बनवायच्या आहेत त्यामध्ये 42 बॉलवरती. त्याआधी मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आणि स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस सुपर संडे. धन्यवाद डीजे. पण चला बॅटर पाठवा. टीम छत्रपती संभाजीनगर विजयाकरता 87 धावांचं टार्गेट आहे. स्पीड अप. चला बॅटर थोडीशी घाई करा. छत्रपती संभाजीनगर विजयाकरता 87 धावांचं लक्ष ठेवून मात्र फील्ड करता पाहू शकाल. सेकंड इनिंग मध्ये सेकंड पूर्वार्धामध्ये टीम कोल्हापूर मात्र बॉलिंग मार्कवरती आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि दिस बार मिस्टर दत्ता शेरगे आपण पाहतोय. आज बॅटिंगनं थोडंसं नाराज केलं गेलं. आपण पाहू शकाल की थोडंसं क्राऊड शांत पाहायला मिळालं फर्स्ट बॅटिंगमध्ये असताना. एक मोठा स्ट्रोक आला आणि त्यानंतर मात्र महत्त्वाची इम्पॉर्टंट विकेट दत्ताला परतावा लागलं सेकंड बॉलवरती. मंद पावलाने आपल्या क्रिकेटचे दोन्ही बिग बॅटर आपण पाहतोय. मिस्टर रणजित पाटील आणि मनोज चव्हाण ही जोडी छत्रपती संभाजीनगरकडनं इथं पाहतो नक्कीच इथं महत्त्वाचं असेल कारण 87 धावा बनवल्या तर मात्र फायनलमध्ये पोहोचू शकेल. थोडी टीम करता एकच आपण पाहू शकाल. 42 बॉल आणि 87 रन इन द मॅच. बॉलिंग मागपुरी पाहू शकाल तशा आपण पाहतोय. फर्स्ट स्पेल इज इम्पॉर्टंट स्पेल पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहू शकतो तिथे मात्र मेंटेन पॉवरपेची 2 षटकं पहिल्यांदा मात्र हाताळली जातील आणि त्यानंतर मात्र ते षटकामध्ये येणारी धावसंख्या टीम मात्र छत्रपती संभाजीनगर करता खूप महत्त्वाची असेल. गेम ऑन झाली आहे. एका साईडला पाहू शकाल टीम छत्रपती संभाजीनगर त्यांच्या अपोजिट विदर्भात फील्ड करत असताना टीम मात्र कोल्हापूर आणि 87 धावांचे ते पाठलाग करावा लागेल टीम मात्र छत्रपती संभाजीनगरला. बॉलिंग मागपर्यंत सज्ज. बॉलिंग ट्रॅक तयार आपल्या कोणी करता मिस्टर दत्ता शेटके पाहतोय. सायकल एंड वरती आहे रणजित पाटील. नॉर्थ साईडला मनोज चव्हाण. पहिला बॉल यावेळी परफेक्ट पॉइंट अप्रिम सेल पाहायला मिळतोय. इमॅजिन ऑफ द सेल आपण पाहू शकाल कारण गेस देखील केलं नव्हतं बॅटरनं की मी शपथ होऊन खेळेल आणि त्यानंतर मात्र स्क्वेअरच्या पॉईंट मध्ये 30 सारख्या आतमध्ये ॲज अ ब्युटिफुल सेल. जय जय महाराष्ट्र माझा, सर्वदा महाराष्ट्र माझा. तेव्हा तरीही खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ना ते आपलं महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण कर्तृत्व करतो ना ते माझं राजाचं स्वराज्य. आणि खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना की कोणाच्या नावानं काय दिलं हे मला देखील माहिती आहे. मात्र माझ्या राजाच्या नावानं मला स्वराज्य दिला हे नक्कीच म्हणू शकेन. चालेल मॅच टेन्शन नवीन बॅटर संदीप लगसकर वनडाऊन स्वरूपात आपल्या सायकल एंडवरती आहे. जर्सी क्रमांक 18 ॲज अ बिग फॅन सर विराट कोहली. खऱ्या अर्थात त्यांच्या जर्सीवरती 18 क्रमांक आहे ना तर बिग फॅन पाहू शकाल आणि त्यावर मैदानाच्या आधी पाहू शकाल. आता मात्र खऱ्या अर्थाने इथे बनवायचे 87 रन. फर्स्ट ऑन डिलिव्हरी फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर दत्ता शेरगे ॲज अ सुपर गोलंदाजी ॲज गुड बॉलिंग. सेकंड बॉल बॉलिंग मागवरती तयार. पहिलं स्पेल म्हटलं ना की याचं इम्पॉर्टंट आहे जिथे हार्ड बॅट ॲज अ विकेट अटॅक. कोल्हापूर शब्दात पाहू शकाल तिथं पाहायला मिळते टीम छत्रपती संभाजीनगर 130 धावा या स्पर्धेमध्ये सर्वात हाय स्कोर ज्यांनी ठोकला होता टीमने मात्र आपल्याला चेस करताना पाहायला मिळते या मॅचमध्ये. टॅकल होते बॉलला. बॉल इथे मात्र ऑन साईडला चाललाय जिथे आपण पाहतोय एक सिंगल अकाउंट ओपनिंग. इथे मात्र आपल्या टीमचं देखील आणि स्वतःचं वैयक्तिक देखील एक या धावसंख्येवरती आहे. फर्स्ट बॉल आणि फर्स्ट विकेट. सेकंड बॉल ॲज सिंगल. बॉलिंग मागवरती दत्ता शेरकेला आपण पाहतोय ज्या पद्धतीने पाहू शकायचं या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या मी पाहतो संदीप आणि त्यासोबत पाहिलं तर नक्कीच मनोज चव्हाण सायकल एंडवरती आहे. मनोज चव्हाण देखील एक चांगला बॅटर आहे
काल खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळेल. आता देखील तीच अपेक्षा असेल मैदानाच्या आतमध्ये. वाट डिलिव्हरी इथे मात्र स्विंग अँड मिस थोडासा वापर केला गेला इथे मात्र परफेक्ट आपल्या मास्टर माइंड. पण म्हणतो ना की ज्या पद्धतीने स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं आहे तर मात्र कर्तृत्वाला जबाबदारी द्या, कर्तृत्वाला क्षमतेमध्ये बनवा आणि 3 गोष्टीचा वापर सातत्याने करा. एक म्हणजे जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न. 3 बॉल इथे कंप्लीट झालेत. 1 रन सम पाहू शकाल. म्हणतो ना ज्याच्याकडे स्वतःचा आत्मविश्वास आहे ना त्यावेळी म्हणजे मोठी ताकदच नाही आहे जगामध्ये. मग त्या आत्मविश्वासाचा तब्दील केला. इथे चांगला सो केला बिटॉन लावून. इथे गॅप मध्ये बॉल चाललाय. 10 ग्राउंड पहिला चौकार आलाय. 4 रन्स कंप्लीट. 4 धावा. फोर रन्स कंप्लीट आणि 4 धाबीच्या सर इथे स्कोर पाठवून जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5वा बॉल अगेन वेटकोट खेळणं खूप महत्व. इथे मात्र त्या क्षेत्रामध्ये 50 एकदा पाहायला मिळते. इथे मात्र फील्ड होईल का मिस्टर सागर. ऑन साइड मध्ये मिडन पर्यंत येऊन पर्यंत एक चांगली फील्ड मध्ये पाहायला मिळतीये. 5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 6. असे तुम्ही तर म्हणलं नाही ते मात्र की खऱ्या अर्थानं दोन्ही टीमचं सर्वस्व लागलं गेलंय. कारण ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेमध्ये क्वालिफाय पर्यंत पोहोचला त्यानंतर सेमीफायनल पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मग तुम्हाला फायनलला पोहोचायचं आहे तर मग तेच पुन्हा प्रयत्न करावे लागतील आणि त्या निर्णयावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. अंतिम बॉल बॉलिंग मार्कवरती आहे. इथे स्लाइस केलंय बॉलला. परफेक्ट मध्ये क्षेत्र निवडलं गेलंय. पॉईंटचा फटका पाहायला मिळतोय. आज अ गुड टाइम. पॉईंट निघून झाली. इथे मात्र 4 धावा. ओव्हर क्रमांक फर्स्ट इथे कंप्लीट झाली आहे आणि या 4 धावेचे साइन स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन बोलतोय तेव्हा पाहतोय 10 रन ऑन कार्ड 10 या धावसंख्येवरती. धन्यवाद डिसिंग. 6 बॉल 10 रन्स असं कंप्लीट आपण पाहू शकाल. आता मात्र इथे 36 बॉल आणि 77 रन इन द मॅच. अजूनही 36 बॉल मध्ये 77 बनवायचे आहेत कारण लक्ष 77 धावांचं 87 धावांचं 87. बॉलिंग मार्कवर गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पीड हे पाहू शकाल. पॉवर प्ले मारुती जाधव बॉलिंग मार्कवरती आलेत. 36 बॉल 77 रन्स 77 ही धावसंख्या टोटल स्वतः बनवायची आहे. सेकंड स्पीड पाहतो ते देखील पॉवर प्लेचं पाहू शकाल. चांगला बॉल आहे. खूप चांगला पाहू शकाल. इथे मात्र बॅकवर्ड पंच करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल मात्र इथे ऑन साईडला पाहतोय. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्याच सह्यानं स्कोर कार्ड 12 या धावसंख्येवरती आहे. म्हणतो ना क्रिकेटमध्ये का प्रत्येक आकडा महत्वाचा आहे कारण शक्ती क्रिकेटवरती ज्याने खऱ्या अर्थानं कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये खऱ्या अर्थानं रेकॉर्ड ब्रेक केला ना मग ते नाव ठरलं होतं. आपण जर पाहिलं तर 6 या आकड्यानं खऱ्या अर्थानं 12 पर्यंत पोहोचला. अगेन तयार दुसऱ्या बॉल करता चांगला असतो की इथे मात्र परफेक्ट पॉईंटचा फटका. बॉल निघून चाललाय ऑन साइडला. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. सुपर सेटमध्ये पुन्हा सर्वांसमोर स्पर्धेमध्ये वेलकम 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 2026 शारीरिक मैदान आपण पाहतोय. देखील स्पर्धेचं आयोजन पाहू शकाल. दिमागदार पद्धतीचं आयोजन. बॉलिंग मार्कवरती 2 बॉलचा केली ते कंप्लीट केलाय. धावसंख्या फलकावरती 16 आहे. 1 विकेट लॉस ऑफ टीम संभाजीनगर. मनोज चव्हाण एक हार्ड बॅटर आहे. चांगला स्ट्रोक खेळतोय. बॅकवर्ड खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर टायमिंग त्याचं प्रॉपर आहे ऑन साईडला पद्धतीने कारण तुम्हाला पिक करायचं आहे ना प्रत्येक बॉलवरती. त्याआधी मात्र स्वतःला सेट होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने इथे मात्र सेट झाल्यानंतर थोडंसं मात्र म्हणतात ना की प्रेशरमध्ये असा गेमवर थोडंसं मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र त्याच पद्धतीने अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्याच पद्धतीनं धावसंख्या 17 वरती आहे. बॉलिंग मार्कमध्ये पाहतो मिस्टर मारुती जाधव. इनसाइड कव्हर आपण पाहू शकतो. इथे मात्र टीममध्ये एक सिंगल त्याहून मात्र सगळा मिळाला नाही आहे आणि एक सिंगलच्या साइन स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. दुसरं स्पेल आपण पाहू शकेल. इम्पॉर्टंट पाहू शकेल. पॉवर प्लेचं प्रगती पदावरती आहे आणि 4 बॉलमध्ये 18 धावसंख्या टोटल चालली आहे. 87 धावा विजयाकरता बनवायच्या इथे मात्र पाहायला मिळणार आहे.
32 बॉल आणि 69 बाजूनी बनवायच्यात. 32 बॉल अँड 69 रन इन द मॅच. साईड ड्राईव्ह केलाय स्वतः फॉलपुरी पाहू शकाल. इट्स गुड फील्ड. ड्राईव्ह खूप चांगला होता. मग त्या ठिकाणी स्वतः फॉल थ्रू हे मात्र इम्पॉर्टंट पाहू शकाल. आणि ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अंतिम बॉल बाकी आहे आणि ते मात्र अंतिम बॉल पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे. कारण पहिलं तर दोन्ही स्पीड आपण म्हटलं तर पॉवर प्ले 18% 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड. त्यानंतर माझ्या ऑन साईडमध्ये एक चांगला खेळाडू दत्ता आपण शेटके पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑफमध्ये आणखीन एक फील्ड पाहायला मिळते. अंतिम बॉल चांगला स्ट्रोक. इथे मात्र ऑफ साईडला बॉल लिखून चाललाय. सेकंड बॉल करता 4 धाबा आणि 4 धावेच्याच साह्यानं इथे षटक मात्र दुसरं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जाऊन बोलली मात्र 22 या धावसंख्येवरती. Old school, the Jay-Z, the city वाली and मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही दाखवण्याची तिच्या मागे daily crazy तरी why so shy सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. धावसंख्या झवणपती मात्र पाहू शकाल फलकावरती 22 या धावसंख्येवरती 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. इथे मात्र येणार आहे 30 बॉल आणि विजयाकरता 65 धावांचं टार्गेट अजून आहे. 13 बॉल आणि 65 रन विथ द मॅट. छत्रपती संभाजीनगर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आहे 100% मी म्हणतोय. कारण दोन्ही टीम जवळ स्ट्रॉंगली आहेत. दोघांकडे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बॅटर्स आहेत आणि क्वालिटी म्हणतात ना जेव्हा एखादी क्वालिटी टक्कर देते ना तेव्हा मात्र ब्रँड निर्माण होत असतं. आणि ते मात्र त्याच पद्धतीनं जिंकणारी टीम पोहोचेल मात्र फायनलमध्ये. बॉलिंग क्रमांक ते आपण पाहू शकाल 3 बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज लखन आपण पाहतोय. पहिला बॉल आणि बॅटिंग स्ट्रायकर एंडवरती संदीपला पाहतोय. इथे पाहिलं जरा ही बॉलला फक्त बॅट हवेमध्ये फिरवली आहे. बेधुंद लढा म्हणावा लागेल पण तो ना आंखों से किए जाते वार नाही. या पलटवार करना भी जरुरी आहे कारण इथे सत्याची दवा सहज चेस होणार नाही आहेत. त्या कराव्या लागतील आणि त्याकरता बेट पाऊची बॅटिंग करत असताना चांगले स्ट्रोक खेळावे देखील लागतील. पहिला बॉल डॉट आलाय. बॉलिंग मार्कवरती आहे. परफेक्ट बॉल. इथे मात्र हा बॉल चेक केला जाईल. तुमच्या ऑफिशियल पंच त्या ठिकाणी पवार सर आहेत. ते आपण पवार सर पोचाय त्या ठिकाणी सो गोलंदाज त्याकरता आपण मोनिश आपण देखील पोचा आपल्या लाईव्ह कक्षामध्ये. मोनिश आणि पवार सर ऑपरेशन पाहतोय. मोनिश तिसरे पंच चेक करा. आज परफेक्ट डिसिजन इथे चेक केला जाईल. त्या तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचेल.
ॲज अ फेअर डिलिव्हर आपण पाहू शकाल, गुड डिसिजन पाहू शकाल. कारण पंच म्हणतो ना की ऑफिशियल अनेक वर्ष आपण पाहिलं ना ती खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळतंय. गुड बॉलिंग स्पर्धाराबाद आपण पाहतोय, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे, कारण सेमीफायनलचे मॅच आहे. थोडंसं ग्राउंड शांत ठेवा. जाऊया आता मॅच दिशेनं. बॉलिंग मागवरती एज वेल टू विदर इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळतंय. आणि तिथे आपण पाहिलं तर नक्कीच संदीप आपण पाहतो जिथे पहिला बॉल डॉट आलाय. ओव्हर क्रमांक 3, धावसंख्या फलकावरती 22. आता इथे मात्र बनवायच्यात 29 बॉल आणि 65 धावा. 29 बॉल्स अँड 65 रन्स इन द मॅच. का मॅच कडक बनताना पाहायला मिळते. म्हणतो ना संभाजीनगर नक्कीच माझं सलगेच मॅच सोडणार नाही आहेत. आणि टीम कोल्हापूर देखील या मॅचमध्ये पूर्णपणे आपली क्षमता दर्शवते मैदानाच्या आतमध्ये. अगेन जाऊयात मॅच दिशेनं. बॉल क्रमांक 2 इथे स्टँड ऑन डिलिव्हर. बॉलला फेकून दिला गेलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. से धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाजी जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, हीरो से भी तेज कोई कर सके जो वेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे बाग डोर छोड़ नाचो, मिट्टी जो तो रोट मोटा औसुक्या फलकर संदीपच्या मॅच मधनं स्टँड ऑन डिलिव्हर चांगला स्ट्रोक लागला. जाग्यावर खेळला, वेट केलं, त्यानंतर मात्र टायमिंग प्रॉपर केला गेला. आणि या 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचते मध्ये 28 या धावसंख्येवरती. आता इथे बनवायचे त्या मात्र 28 बॉल आणि 59 धावांचं लक्ष. 59 रन. वेट खेळला इथे मात्र कव्हर पॉइंट वरनं बॉल लाजवाब, काबिल तारीफ, बैक टू बैक कमाल की बल्लेबाजी यहाँ पर होती हुई. हर गेंद के ऊपर नसीब देता बल्लेबाज. बिग बैटर यहाँ पर मिस्टर संदीप. back to back sixer on is a fire Mr. Sandeep. 34 runs on card. 34 या धावसंख्येवरती 27 बॉल होता. इथे मात्र बनवायच्या 53. हा बॉल मात्र वाईट बॉल. पंच यावर खेळी मात्र दर्शवताना पंचांच्या 2 समांतर धाव मात्र अवांतर. स्कोर कार्ड 1 रन पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. 27 बॉल आणि विजयाकरता 52 धावांचं लक्ष अजून आहे. पहिला बॉल त्या टीपातून एक डॉट, त्यानंतर षटकार त्यानंतर वाईट बॉल. 3 बॉल इथे कंप्लीट झालेत. तिसऱ्या ओव्हर्स मधील धावसंख्या फलकावरती 35. 52 धावा जुनी मात्र बनवायच्यात. हा प्रेशर, हा दबाव जेव्हा क्रिकेटमध्ये येतो ना, ॲज पाहू शकाल की 100% चुकी होणार. वाईट बॉल आणि स्कोर कार्ड एकाच रन्स पुढे सरकेल जाऊन पाहिजे 36 या धावसंख्येवरती. आता 27 बॉल 51 धावायची गरज आहे. 27 बॉल आणि 51 रन इन द मॅच अँड टीम छत्रपती संभाजीनगर. कोल्हापूर फील्ड करताना पाहाल 86 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये ज्या 42 बॉल वरती बनवल्या होत्या त्यानंतर चेस करण्याकरता 87 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं. टीम मात्र कोल्हापूर जिंकणारी टीम मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे फायनलमध्ये पोहोचण्याकरता. पाहू शकाल काही वेळ मात्र बाकी आहे. वेट अँड वॉच. फायनल आपण पोहोचूयात, कारण जिंकणारी टीम पोहोचेल फायनलमध्ये. इनसाइड कव्हरचा फटका इथे इम्पॉर्टन्स येईल. बिग विकेट इज गॉन. मिस्टर संदीपला परतावा लागेल. विकेट क्रमांक आपण या ठिकाणी सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. क्या बात है. एक थेरी तो एक मेरी. इथे मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे. काटे की टक्कर, काटे का बहा मुकाबला. विकेट चालिया असं इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट टीम कोल्हापूर. पण म्हणतो ना, ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय ना, ते आपल्या राजाने शिकवलंय की महाराष्ट्राच्या मातीमध्ये मनामध्ये आणि महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये एकच ध्येय आहे की शेवटपर्यंत लढायचं आणि लढायचं. मग संकट कोणते असू द्या. जाऊया तर माझ्या दिशेनं बॉलिंग मागवरती पाहतोय मिस्टर लखन कुमार आणि बॅटिंग करण्याचा नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये पवन पण पाहतोय. 30 धावा यावली मात्र तथा शर्की त्या ठिकाणी फील्ड करतोय. इथे एक सिंगल.
बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. इथे आपण पाहू शकाल सिंगल क्रिकेट असताना आणि इथे एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन 37 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 आहे, बॉल क्रमांक 6. इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. यानंतरचा होणारा सामना हा प्रेक्षणीय असेल. पण या ठिकाणी प्रवीण पाटील लक्ष द्यायचं. यावेळी इनसाइड कव्हरचा फटका इथे मात्र येस नो मध्ये कन्फ्युजन होतं त्या ठिकाणी. पाऊचर मात्र ते झेल चांगला कॅरी केलाय आणि विकेट केव्हा इथे मात्र परतावा लागेल मिस्टर यानंतरचा होणारा सामना हा प्रेक्षणीय असेल. आपल्या मोटर वाहन विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच टीसी ऑफिस आणि मंत्रालयातील परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा हा सामना असेल. यानंतर प्रेक्षणीय मॅच आपण पाहतो. नक्कीच सर्वांना या ठिकाणी संधी दिली आहे प्रशासक यांच्या माध्यमातून ठाणे विभागामधनं. सर जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपण जर इथे मात्र इथे मात्र प्रयत्न केले जातात. टीम आपण पाहू शकाल की कोल्हापूरकडनं येणार प्रत्येक बॅटरला थांबवलं, त्यानंतर मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी थोड्या किती पाहतोय. चला इथं वेळेचं भान ठेवा टीम कोल्हापूर आणि प्रत्येक इथे मात्र 5 मिनिटांनी कंप्लीट केली जाते. थर्ड अंपायर या ठिकाणी मात्र आतमध्ये जात आहेत. ऑफिशियल पाहू शकाल नक्कीच पवार सर. थर्ड अंपायर या ठिकाणी आपल्या पंच पाहू शकाल पवार सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रत्येक निर्णय इथे मात्र परफेक्ट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 1 मिनिट थांबायचं आहे, मॅच थांबवायची आहे. थर्ड अंपायर आपले पोहोचत आहेत. बॉलिंग मार्कवरती आशिष अतिशय दादा पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आहे. आता इथे मात्र बनवायचे 24 बॉल आणि विजयाकरता 50 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉल अँड 50 रन्स विन द मॅच. टीम छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय नक्कीच सेकंड समंदर पाहिलं नक्कीच टीम कोल्हापूर. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पार मिळती आहे. याचं मुवमेंट पाहू शकाल का इथे टर्निंग पॉईंट करावी लागणार आहे. कारण एका साईड पाहू शकीच महेश भोसले पण पाहतोय, त्यानंतर पवन गायकवाड पण पाहतोय, त्यानंतर मात्र आशिष बॉलिंग मार्कवरती आलाय. ओव्हर क्रमांक पाहू इथे मात्र 4 बदल न करता बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 24 बॉल आणि 50 धावा विजयाकरता. पहिला बॉल इथे परफेक्ट पॉइंट बॉल ट्रॅक केले. बॉलला बॉल निघून चालला. 10 ती पाहार मिळत आहे. दानदनकर बॉन्डी केली ते चौकार. 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड 41 41 धावसंख्येवरती आहे. 23 बॉल 46 रन्स लक्ष इथे पाहू शकाल. बॉलिंग का मॅकवरती पाहतोय मात्र पवन एक हार्ड बॅटर आहे. तर सायकल एन वरती पाहतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स ची बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे. लगातार बात नाही तर बर्बाद होने वाली गेम यहाँ पर. इथे या शॉटची गरज नाही आहे आणि ते गरज नसताना म्हणतात ना की कुठेतरी चुकी करणं. कारण तुम्हाला इथे प्रत्येक सिंगल डबल त्यानंतर मोठा चूक खेळावा लागणार जर जिंकायचं असेल तर. यावेळी मात्र डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवरती असताना फक्त पाहू शकाल 2 ते 3 पावलं सरळ. त्यानंतर पाहू शकाल चांगल्या पद्धतीने अँगल करण्याचा प्रयत्न करतोय. कारण कुठेतरी हाफ ट्राय केला त्यानंतर नक्कीच योग्य बॉल कुठेतरी फील्ड करतो. इथे मात्र फ्लॅटेडला खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक केला. इथे मात्र कव्हर पॉईंटला बॉल एक सिंगल. पवनला जायचा प्रयत्न करतोय. आपण जर इथे मात्र बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना महेश आपण पाहतोय आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहतो 43 43 धावसंख्येवरती आता विजया करता 21 बॉल आणि 44 धावा बनवायच्या. 21 बॉल आणि 44 रन्स. इथे ॲज अ नो बॉल बीम बॉल हाईट जास्त पाहायला मिळाली. ॲज अ गुड डिसिजन परफेक्ट गायड पाहू शकाल. फेमर बॉल आहे पण या ठिकाणी पाहू शकता नक्कीच आमचे थर्ड अंपायर देखील आहेत. तुमच्या बॅक साईडला पाहू शकता त्या ठिकाणी मध्ये स्क्रीनच्या मागे तुम्ही पाहतात ऑफिशियल पंच आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकू नका. नो बॉल परफेक्ट डिसिजन. कारण अनेक वर्ष क्रिकेट या क्षेत्रामध्ये त्यांचं कारकिर्दी गेली आहे आणि अनेक वर्षामध्ये सातत्याने म्हणतो ना की महिन्याचे 30 दिवस त्याच्यामध्ये
20% नाही तर नक्कीच पोहोचू 90% ती मात्र हेच काम करत असतात. तिथे मात्र हा बॉल ऑन साईडला दत्ता शिर्के पाहतोय फील्ड करण्यावर पोहोचू. तिथे मात्र स्टँड करायचा प्रयत्न करतोय कारण कुठल्या पद्धतीनं आणि इथे एक धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड 45 धावसंख्येवरती आहे. ओव्हर क्रमांक 4 त्यातील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 20 बॉल आणि 42 धावा इथे मात्र विजयाकरता बनवायच्यात. अगेन तयार बॉलिंग मागपट्टी दत्ता यावेळी चांगला बॉल इथे कव्हर बॉलला चाललाय. इथे मात्र फील्ड केली जाते. वॉट फील्ड वड म्हणतो ना की ऑलमोस्ट मी म्हटलं ना की 11 पण ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट तुमच्या मैदानामध्ये येणारा प्रत्येक खेळाडू हा खूप महत्त्वाचा असेल आणि तेच आपण मैदानाच्या आधी पाहतोय. एक सिंगल 46 धावसंख्येवरती आहे. 19 बॉल 41 धावा. अंतिम बॉल आहे ओव्हर्समधील. टर्निंग पॉईंट म्हटलं ना ही गोलंदाजी टर्निंग पॉईंट असेल. मोठा स्ट्रोक आला त्यानंतर कुठेतरी रोखलं गेलंय. पवन थोडंसं बॅकपट करेच करतोय. तिथे मात्र त्याच्या बॅटमधनं शॉर्ट सिलेक्शन होत नाही असं म्हणावं लागेल. आणि इथे ओव्हर किती कंप्लीट झाली आहे. 4 धावसंख्येत फलकारीमध्ये 47. आता विजयाकरता 18 बॉल आणि 40 धाब्यांची गरज आहे. 18 बॉल 40 रन्स. विचार करता इथे आपण पाहू शकाल इट्स अ बिग मॅच बिग फाईट. टू टीम्स आपण पाहतो. एका साईडला कोल्हापूर अँड अगेन्स्ट बंदर प्रांत पाहायला मिळते नक्कीच छत्रपती संभाजीनगर. तर इथे बनवायचं पाहायला मिळते या विजयाकरता जुनी 18 बॉल अँड 40 रन इन द मॅच. 13.33 सरासरी इथे हवी आहे आणि 13.33 सरासरी जर आली ती मॅच जिंकू शकेल. आणि हे जगभर दर्शवकर मैदानाच्या आतमध्ये कारण सहज टीम छत्रपती संभाजीनगर मॅच सोडणार नाही आहे. असं म्हणताना जोपर्यंत संकटाला सामोरं जावं लागतं ना तोपर्यंत जा पहा यश तुमचा असेल. म्हणून म्हणतो ना की एकदा हरलात म्हणून काही क्रिकेट संपणार नाही आहे. एकदा हार पत्करली म्हणून सर्व काही संपत नसतं. कारण माझ्या महाराजाचा इतिहास आहे. पहिल्यांदा मात्र स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली ना आणि एक माऊली घेऊन त्यानंतर पहिल्यांदा मात्र 7 केले पराभूत झाले. 7 केले पराभूत झालं थोडासा वेळ जाऊ दिला महाराजांनी आणि पुन्हा म्हणलं की आपल्याला स्वराज्य करण्याकरता आपल्याला महाराष्ट्राकरता आणि मराठी माणसाकरता लढायचं आहे. त्यानंतर पहा एक लढा झाला. त्यानंतर मात्र इतिहासामध्ये पुढे दिली आमच्या महाराजांनी 365 किल्ले आपल्या नावावरती गेले. हा इतिहास मात्र माझ्या महाराजाचा आहे. सगळ्यात मॅच टेन्शन बॉलिंग मार्केट भविष्यात दत्ता शिर्के. इथे इनसाइड कव्हरचा फटका स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये इथे सेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. तशा शिर्के पाहू शके एक आपण मेहनत करतो या मॅच करता. हे जीवनदान दिले गेले पवनला आणि जेव्हा जीवनदान मिळतं ना त्याचं सोनं करावं लागतं पवन आणि स्थिती मैदानाच्या आतमध्ये आली आहे कारण या स्थितीला म्हणावं. इथे मात्र एक सिंगल आणि एक सिंगलनं 48 या धावसंख्येवरती आहे. 17 बॉल 39 धावा. 17 बॉल 39 धावांचं लक्ष भावतो अजूनही विजय करताय दत्ता शिर्के. आज टर्निंग पॉईंट एक चांगली गोल इतर मात्र जर केली तर मात्र पाहायला मिळणार एकदा जोरदार आवाज आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम मॅच मध्ये. चांगला बॉल इथे मात्र साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सागर त्या ठिकाणी फेल करतो. एक सिंगल त्या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. 16 बॉल आणि 38 रन्स. 38 रन इन द मॅच. पवनकडनं खूप सारी अपेक्षा आहे की पवन एखादा मोठा स्ट्रोक खेळेल की काय कारण त्याच मात्र आपण पाहू शकाल की नजरेचं पाहते माहिती आतमध्ये. गेन बॉल तयार दत्ता शिर्के तिसऱ्या बॉल करता. पवनच्या बॅटमधनं यावेळी चांगला स्ट्रोक ट्रॅक केला. इथे मात्र कव्हर पॉईंटला आज गुड फील्ड म्हणून म्हणतो ना काटेकी टायगर काटेका महामुखा. पूर्णांक 15.5 सरासरी इथे मात्र पाहायला मिळणार आहे. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. सुपर सट्ट्यामध्ये एक जबरदस्त सेमीफायनल आपल्याला पाहाल ते मैदानाच्या आतमध्ये.
छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या विरुद्ध पाहू शकाल टीम कोल्हापूर बॉलिंग मागवरती ओव्हर क्रमांक 6 मारुती जाधव समोर पवन उभा आहे. पवन करता एकच महत्वाचं वाक्य असेल की इथे मात्र मॅच हॅड बनली आहे. इथे 12 मध्ये बनवायच्यात, इथे मात्र 31 ही धावसंख्या. इथे चांगला स्ट्रोक मात्र बॅट आणि तिथे मात्र परफेक्ट कनेक्शन झाला नाहीये. एक सिंगलच्याच मदतीने पाहायला मिळतीये. आता 11 बॉलमध्ये 30 रन्स. ती पुन्हा म्हटलं की 15.5 ही सरासरी आहे. मॅच हॅड होताना पाहते मात्र नक्कीच बॉलिंग मागवरती ओव्हर क्रमांक 6 करता मिस्टर मारुती जाधव. ती मात्र नक्कीच संभाजीनगर करता एकच वाक्य असेल, चलना है तो वक्त के साथ चलो, चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो नहीं तो यहाँ से चलो. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथला परफेक्ट प्रॉपर कनेक्शन, बॉल निघून चाललाय. आज अभी क्या आहे A1 क्वालिटी प्लस ऑफ टायमिंग, सुपर टायमिंग. आईने फॉर्म आहेत, घरोघरी डॉन आहेत, सारे तोफ मारे एक से एक बॉम्ब आहेत. आम्ही बी कॅप्टन बीड शब्दाचे हे बाण आहेत. अंगावर आल्यावर शिंगावर कोलतो, अंगावर आल्यावर शिंगावर कोल. प्रदीप भवरे आणि पवनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप यावली मात्र परफेक्ट पाहायला मिळाला. टायमिंग त्याने प्रॉपर केलं होतं आणि लाजबाब स्ट्रोक खेळला गेला. तर 10 बॉल आणि विजयाकरता 24 रनची गरज आहे. 24 रन विन द मैच 10 बॉल्स. क्या मैच बनती हुई यहाँ पर. दहा बॉल 24 रनची गरज आहे. सेकंड बॉल हा तुम्हाला मिळेल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, जिथे मात्र अग्रेसिव्ह केलं गेलं, बॉलला फेकून दिलं गेलंय. ब्लास्ट ऑफ द टायमिंग. अमरावती संघाचे देशमुख साहेब बाहेर यायचंय, मैदानात जायचं नाही प्लीज. स्कोर गाडी इथे मात्र धाव बदल 69 धावसंख्येवरती. आता इथे 9 मध्ये बनवायच्या 18. काही जबरदस्त पाहू शकाल की मैदानाच्या आत पाहिलं शॉर्ट ऑफ लेंथ, जिथे मात्र अक्षरशः म्हणावं लागेल की विरोधाचा बॉल असं म्हणतात ना, आ बहील मुझे मार. 2 बॉलचा खेळ का 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. तर 9 मध्ये 18 धावांची फक्त गरज आहे. पण म्हणतो ना मॅच हॅड होणार होती, शेवट जाणार नक्कीच निश्चित माहिती होतं. एकच वादळ आहे, नाव त्याचं प्रदीप भवरे आहे आणि खऱ्या अर्थात प्रदीप नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये आलंय छत्रपती संभाजीनगर टीम करता. जब तक प्रदीप खड़ा तब तक मॅटर बडा. 9 बॉल आणि विजयाकरता इथे मात्र बनवायच्या त्या मात्र 18 धावा. बॉल क्रमांक 4. चांगला स्ट्रोक इथे मात्र फायनली बॉल मध्ये परफेक्ट आपण पाहू शकेल. इथे मात्र कनेक्ट झाला नाही. सिंगल दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतोय मात्र इथे डेंजर यांच्या दिशेने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. याला साईक हवी होती आणि साईक महत्वाची इथे मात्र पवननं थांबवलं गेलं एक सिंगल आणि सिंगलच्या धावसंख्या फलकावधी 70. 8 बॉल आणि 17 धावीची गरज आहे. जो जीता वही सिकंदर मॅच इथं पाहायला मिळणार आहे. म्हणतो ना मॅच मध्ये सर्व काय लागलं गेलंय. कोल्हापूरकर असते की संभाजीनगरकर असतील, आन बान शान ही मग ते धावे लागले इथे मैदानाच्या आतमध्ये. पवनच्या बॅट मधनं यावली बॉल इकडून चाललाय वेट अँड परफेक्ट फायर. आता दिस मुवमेंट पॉवरफुल स्ट्रोक 6 धावा. परफेक्ट पाहू शकते. इथे मात्र विजया करता 7 बॉल आणि 11 धावा. म्हणतात ना शब्द छलेंगे शब्द दौड़ेंगे कुछ तो करेंगे. सेंटर बॉल खूप चांगला पोझिशन क्लास केले. बॉल इथे मात्र पाहायला मिळतो मिडन मध्ये येऊन एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न मात्र इथे केला जात नाहीये आणि एक सिंगलच्याच साह्याने स्कोर कार्ड मध्ये जाऊन बदल 77 धावसंख्येवरती. 6 बॉल आणि 10 धावेची गरज आहे. मॅच पाहायला मिळते 6 बॉल आणि 10 धावा. 6 बॉल 10 रन. आता विन द मॅच. मुख्य जीवाना मालकाचं नाव किती केलंय बघा. अरे वागा तुझी कुणी तर घेऊ शकत नाही जागा. अरे वागा तुझी कुणी तर घेऊ शकत नाही जागा. वागा तुझी कुणी तर घेऊ शकत नाही जागा. मथुर वागा तुझी कुणी तर घेऊ शकत नाही
क्या बात है, एक जबरदस्त बात मैदानाच्या आतमध्ये वारंवार पाहायला मिळतीये. 6 बॉल आणि विजयाकरता पाहू शकतो की इथे मात्र 10 धाबीची गरज आहे. 6 बॉल 10 रन विन द मॅच. एकदा मॅच जर आवडली असेल तर मात्र जोरदार झाला पाहिजेत. मी प्रेक्षकांना सर्वांना विनंती करतो, मॅच जर आवडली असेल जोरदार झालं पाहिजेत. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आपण संपर्क साधायचा आपल्या मेन गेटवरती. ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आपल्याकडे वाट पाहतात. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आपण तिथे मेन गेटवरती थांबायचं आहे. ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर. 6 बॉल आणि 10 धाबा. सागर इथे बॅटचा एच फार मिळते, मात्र थर्ड मॅन मध्ये एक सिंगल आणि एक सिंगलच्या मध्ये इथे मात्र मॅच थांबवायची चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आपण जातोय नक्कीच लाईव्हच्या दिशेनं, जिथे मात्र या बॉलला चेक केलं जाईल. पण इथे मात्र ॲक्शन बॉल दिलं आणि आमचे पंच दर्शवताना त्याआधी मात्र आपण जाऊयात थर्ड अंपायरच्या दिशेनं. इकडे कोणी येऊ नका, ते चेक केलं जाईल. तो नेण्याचा तुमच्यावर पोहोचेल. आमचे थर्ड अंपायर देखील आहेत, त्यानंतर आमचे ऑफिशियल पाहू शकाल. सर्व कमिटी देखील इथे दक्षित आहे त्या घेण्याकरता. ॲज अ नो बॉल इथे थ्रो ऑब्जेक्शन इज परफेक्ट. इथं नो बॉल पाहू शकाल आणि इथे मात्र फील्ड अवेलेबल. ॲज अ नो बॉल ॲज अ गुड डिसिजन पाहू शकाल. इथे मात्र फ्रीड्स अवेलेबल. म्हणतात ना, देने वाला देता है छप्पर वाढ के, लेने वाला लेता है. आणि इथे मात्र या फ्रीड बॉल पुन्हा मॅच ऑन केली गेली आहे छत्रपती संभाजीनगरकडनं आणि इथे 1 रन धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचेल 79. आता इथे विजयाकरता मात्र हव्यात बॉलर चेंज करावा लागेल. दुसरा गोलच आपण बॉलिंग ट्रॅकवरती आहे ना टीम कोल्हापूर. 6 बॉल आणि 8 धाबीची गरज आहे. मी म्हटलं ना, ती टीम छत्रपती संभाजीनगर सहज हार मारणार नाही आहे. मला देखील माहिती होतं, कारण कालच्या दिवसामध्ये नाही तर पहिल्या दिवसामध्ये ज्यांच्या बॅटमधनं 130 धावा आल्या होत्या आणि हात बॅट त्यांच्याकडे आहेत. 6 बॉल आणि 8 धाबीची गरज आहे. चला लगेच आपला गोलंदाज घेऊन या टीम कोल्हापूर. इथे मात्र अशी मुवमेंट आली आहे, करू या परिस्थिती आली आहे, करावं तर लागणार आहे. जिंकला तर फायनलमध्ये, हारला तर बॅक टू होम. प्रदीप पुढे आपण पाहतो सायकल एन वरती आहे. तो महत्वाचा दुवा आहे. तो या टीमचा मात्र हुकमाचा एक म्हणावा लागेल. तो सायकल एन वरती आहे. ॲज अ नॉट सेफ टीम कोल्हापूर. बॉलिंग का मागपती शेवट सादर करणार गोलंदाज प्रशांत जाधव साहेब. फ्रीडचा बॉल जवळ पाहू शकाल, मात्र फ्रीडचा बॉल आहे. प्रदीप पवरे संधी मिळाली आहे की ते फ्रीडचा बॉल आलाय. प्रदीप टू प्रदीप आपण पाहतोय. प्रशांत आहे. प्रशांत शांत ठेवली का? प्रशांत नाव शांत. इथे मात्र 6 बॉल आणि 8 धावची गरज आहे. सन्माननीय आदरणीय प्रशांत साहेब यांचं या ठिकाणी मात्र हेर निघली आहे, छाप पोची आहे. तारा मंडल प्रदीप पवरे. यानंतरचा होणारा फायदा घेतला गेलाय. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे, जे खेळण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मंचाकडे यायचंय. आपल्याला टीम हे करायचे आहेत. चल, यानंतर प्रेक्षणीय मॅच असेल, त्याकरता आपण जे आपण खेळण्याकरता इच्छुक असाल आपण इथे पोहोचा. प्रशांत सरांसोबत जाऊया. तर मॅचच्या 5 बॉल आणि विजयाकरता 2 धाबीची गरज आहे. सेव्ह केला आहे. मॅच अजून संपली नाही आहे. कोल्हापूर देखील मैदानाच्या आत जिद्द ठेवत आहेत की आम्ही अजून हरलो नाही आहे. 4 बॉल अजून 2 धावा. क्रिकेट आहे, होऊ शकतील, होऊ शकणार देखील, किंवा काय घडेल सांगू शकणार नाही आहे. 4 बॉल 2 रन विन द मॅच ॲज अ सेमीफायनल. बॉल इथे मात्र फेल सिप बॉलला. बॉल घेऊन चालला आणि तो जिंकली आहे टीम मात्र छत्रपती संभाजीनगर. जाऊन पोहोचली फार अलवादय का बॉडी रे. त्यानंतर प्रदर्शनीय सामना होईल. माझी विनंती आहे, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इकडे यायचंय. आपण टीम डिवाइड करून खेळूयात. फायनल सामना टॉस 1:30 वाजता होईल.
आणि मॅच 1:15 वाजता सुरू होईल.